सगळ्या विषयी बोलण्याकरता अंजली दमानी आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत, सामाजिक कार्यकर्त्या. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. पुन्हा एकदा आपण बोलतोय कोकाटेंवरच. कोकाटे दर 2 महिन्यांनी चर्चेत येताना दिसत आहेत. आता मुद्दा सदनिका घोटाळ्याचा, पण आता थेट सवाल उपस्थित होतोय, कोकाटेंचं मंत्रिपद राहणार की जाणार? आता कसं आहे की रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नावाचा कायदा आहे आणि त्याचं सेक्शन 8 असं म्हणतो की ज्या दिवशी एखाद्या व्यक्तीला कन्व्हिक्शन होतं त्या दिवशीपासून तो खरं तर डिस्क्वालिफाय होतो. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा त्यांचं सेंटेन्स झालं होतं त्या दिवशीपासून ते डिस्क्वालिफाय होतात ऍज अ MLA किंवा आमदार. तर त्याच्यानंतर त्यांनी अपील जरी केलं तरी ते ग्राह्य धरलं जात नाही. पहिल्या दिवशीपासून जर त्यांची शिक्षा 2 वर्ष किंवा त्याच्या वरची असेल त्या मिनिटाला ते डिस्क्वालिफाय होतं. मी तुम्हाला मुद्दाम ना सेक्शन 8 ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 वाचून दाखवते. An MLA is disqualified if 1. Convicted of serious offenses like corruption, rape, murder, money laundering and terrorism, etc. Sentence is 2 years or more of imprisonment. Disqualification, आता हे महत्वाचं आहे. Disqualification starts from the date of conviction. आणि त्याच्यात दुसरं असं दिलेलं आहे, applies even if appeal is pending as per Supreme Court judgment. म्हणजे जरी त्यांचं कुठलंही जजमेंट त्यांनी अपील मध्ये गेले वरच्या कोर्टामध्ये तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जात नाही. ज्या दिवशी त्यांना ते कन्व्हिक्शन पहिल्यांदा होतं त्या मिनिटाला ते डिस्क्वालिफाय होतात आणि त्याच्यानंतर हे करता येत नाही. म्हणजे घटनेला पहिल्या वेळेस जेव्हा ते डिस्क्वालिफाय झाले खरं तर तेव्हापासून लागू होतं, तरी ते अपील मध्ये गेले. आता जसं काल सूरज चव्हाण काहीतरी बोलताना मी ऐकलं की ते आणि वरच्या कोर्टात अपील मध्ये जाणार आहे. तरी जरूर जावं, पण आत्ताच्या घटनेला ते डिस्क्वालिफाय होतात. आता हा कायदा कोण वाचणार आहे आणि कोण पीपल्स ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट बघणार आहे? त्यामुळे कोणी काही वाचत नाही, काही नाही. गदारोळ होणार आहे, अमुक होणार आहे, काही करून मतलबच नाहीये. कायदा स्पष्ट आहे. अगदी. आणि त्यामुळे कायद्यानुसार कोकाटेंचा राजीनामा घेतला जातो का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. अंजनीताई, खूप खूप धन्यवाद खरं तर आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल.